म्हणतात त्याला? हॅलो गाईज, परत एक रेसिपी घेऊन आली आहे. जर तुमचं बाळ पण प्रॉपर जेवण करत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करू. मी इथे बनवती आहे न्यूट्रिशियस मसाला खिचडी. त्यामध्ये मी तूर डाळ, मसूर डाळ आणि तांदूळ ॲड केले आहे. तुमच्याकडे मूग डाळ असेल तर ते पण ॲड करू शकता. बाळाचं कसं असतं ना, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचं फूड खाणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे यामध्ये मी जास्ती ॲड केल्या आहे डाळी आणि पुढे वेजीस पण ॲड करणार आहे. जसं आपण नॉर्मली फोडणी देतो तसं मी सगळ्या गोष्टी यामध्ये टाकल्या आहे आणि वेजीस पण खूप जास्ती टाकल्या आहे. त्यामुळे न्यूट्रिशन अजून वाढणार. जर तुमचं बाळ तिखट बऱ्यापैकी खात असेल तर तुम्ही यामध्ये मिरची ॲड करू शकता. सावी तिखट बऱ्यापैकी खाते त्यामुळे मी इथे मिरची ॲड केली. आणि यामध्ये मी वेजीस पण भरपूर टाकला. जेवढ्या सीजनल वेजीस असतात तेवढ्या मी इथे यूज केल्या आहे. आणि हिंग पण मी प्रत्येक सावीच्या फूडमध्ये टाकतच असते. त्यामुळे पोटाला पण छान असते बाळाच्या. एवढं सगळं करपर्यंत खूप वेळ होऊन गेला होता. त्यामुळे आम्ही खूप बोर झालो आणि आता आम्हाला पण बघायचं होतं की मम्मा काय करत आहे. आणि असा छोटासा चेहरा करून सावी माझ्याकडे बघत होती आणि जेवणाचा वेट करत होती. फायनली न्यूट्रिशियस मसाला खिचडी रेडी झाली आहे आणि सावीने खूप छान असा एन्जॉय केला. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.